बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। गिरिजा राऊत देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। गिरिजा राऊत या विनायक राऊतांच्या सून आहेत। वकील सागर कदम हे फडणवीसांची भेट घडून आणणार आहेत। महत्त्वाची अपडेट आहे गिरिजा राऊत प्रकरणी संदर्भात। आज वकील सागर कदम हे गिरिजा राऊत यांच्या कुटुंबियांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंत्रालयात भेट घेणार आहेत। दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात गिरिजा राऊत या प्रकरणी या संदर्भात पत्राद्वारे निवेदन दिलं जाणार आहे। त्यामुळे महत्त्वाची अपडेट आता समोर येत आहे। गिरिजा राऊत देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। विनायक राऊत आणि कुटुंबियांवरती गंभीर असे आरोप केले आहेत। विनायक राऊतांनी मात्र हे आरोप फेटाळलेले आहेत आणि त्यानंतर आता वकील सागर कदम हे देवेंद्र फडणवीसांची भेट घडून आणणार आहेत। गिरिजा राऊत आणि देवेंद्र फडणवीसांची आज मंत्रालयामध्ये भेट होणार आहे। त्यामुळे या भेटी दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। ठाण्यातील होर्डिंग दुर्घटनेची शिंदेंकडून दखल घेण्यात आली। ठाण्यातील अनधिकृत होर्डिंग्स तत्काळ हटवा, मोठ्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता हे आदेश दिले। ठाण्यातील अनधिकृत होर्डिंग्स तत्काळ हटवा अशा प्रकारचे आदेश देण्यात आले। मोठ्या होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करा अशा प्रकारच्या सूचना सुद्धा आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या। खासदार अरविंद सावंतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवण्यात आलं। 6 खासदार फुटीनंतर हे पत्र देण्यात आलंय। ठाकरे सेनेचं कोणत्याही पक्षात विलिनीकरण झालं नाही। खासदार शिवसेनेत गेले हे प्रसार माध्यमातून कळलं। अरविंद सावंतांच्या पत्रात असा प्रकारचा उल्लेख करण्यात आला। अरविंद सावंतांचं या संदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवण्यात आलं। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एटीएसच्या माध्यमातून छापेमारी करण्यात आली। पुण्यासह पिंपरी चिंचवड या परिसरात ठिकठिकाणी ही छापेमारी करण्यात आली। एटीएस कडून 23 ठिकाणी छापेमारी सुरू आहे। पाकिस्तानी गँगस्टरशी संबंध असल्याच्या संशयावरून काहींची चौकशी सुद्धा सुरू आहे। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी या दहशतवाद्याच्या संबंधित पुणे, मुंबई आणि राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा छापेमारी सुरू आहे। शहजाद भट्टीशी संबंध असल्याच्या संशयावरून ही चौकशी करण्यात आल्याची माहिती आता मिळत आहे। नंदुरबारमध्ये मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण केलं जाणार आहे। 29 जुलैपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे। मतदार यादी आता अधिक अचूक होणार आहे। दुहेरी नावं वगळण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे। नंदुरबार जिल्ह्यात मतदार यादी अधिक अचूक, स्वच्छ आणि अद्ययावत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहीम राबवण्यात येत आहे। 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत सुरू असलेल्या या मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळून गणनापत्र हे भरून घेत आहेत। या मोहिमेत प्रत्येक मतदाराने आपली संपूर्ण व अचूक माहिती भरून पासपोर्ट आकाराचा फोटो जोडून संबंधित बीएलओ कडे फॉर्म 29 जुलैपूर्वी जमा करणं आवश्यक आहे। या प्रक्रियेमुळे एकाच व्यक्तीचे एकापेक्षा अधिक ठिकाणी असलेले नाव वगळले जाणार असून पात्र मतदारांची नावेच अंतिम मतदार यादीत कायम राहणार आहे। मतदारांनी या मोहिमेला सहकार्य करून वेळेत फॉर्म भरून द्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। नेस्को ड्रग्ज मृत्यू प्रकरणात जर्मनीतून 4000 एक्स्टसी गोळ्यांची तस्करी करण्यात आली। आरोपी पत्रातून या संदर्भातली माहिती आता समोर आली। तर एक्स्टसी या गोळ्यांची तस्करी करण्यात आली। यामध्ये तब्बल जर्मनीमधून 4000 एक्स्टसी गोळ्यांची तस्करी करण्यात आली। आरोपपत्रातून ही माहिती समोर आली। वनराई पोलिसांच्या आरोपपत्रानुसार ड्रेस असल्याचे भासून दुबई आणि दिल्ली मार्गे मुंबईत आणलेल्या 2 खेपांमधून जर्मनीतून भारतात 4000 एमडीए गोळ्यांची तस्करी करण्यात आली आहे। पोलिसांनी असाही दावा केलाय की फरार असलेला जर्मन नागरिक एप्रिल महिन्यात मुंबई या ठिकाणी आला होता आणि कॉन्सर्टच्या आयोजकांनी परवानगी असलेल्या गर्दीची मर्यादा ओलांडली होती। वनराई पोलिसांनी गेल्या आठवड्यात बोरीवली येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले। या आरोपपत्रानुसार जर्मन नागरिक लक्ष्मीप्रसाद लोकनाथन याने ड्रेस पाठवण्याच्या नावाखाली ही पार्सल्स पाठवली होती आणि बिलांवर स्वीट हार्ट मिडी ड्रेस असा उल्लेख होता। पहिले पार्सल 2 फेब्रुवारी रोजी भारतात पोहोचले आणि ते दुबई मार्गे उल्हासनगरमधील एका पत्त्यावर पाठवण्यात आले होते। पोलिसांनी दावा केलाय की एका ड्रेसमध्ये जवळपास 3000 एमडीएच्या गोळ्या लपवण्यात आल्या होत्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।